सुरू करूया. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै नमः. तस्मै श्री गुरवे नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रे समागत्य निष्ठन्त मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी पुण्यभूमि तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जयांचा जनी जन्म जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. पंढरीनाथ भगवान की जय. रामा हो जय रामा रामा. रामा हो जय रामा रामा. रामा हो जय रामा रामा. पतित पावना पूर्ण कामा. पतित पावना पूर्ण कामा. रामा हो जय रामा रामा. 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 नाथा हो दीननाथा. नाथा नाथा हो दीननाथा. नाथा तुमचे चरणी राहो माथा. तुमचे चरणी राहो माथा. रामा हो जय रामा रामा. रामा हो जय रामा रामा.
सिंधू रामदास म्हणे कृपा सिंधू रामा हो जय रामा 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 हो जय रामा रामा पतित पावना पूर्ण कामा पतित पावना पूर्ण कामा रामा हो जय रामा 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 हो जय रामा हो जय रामा हो जय रामा रामा रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी राम दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी वत्सा लागे धेनु जैसे वत्सा लागे धेनु जैसे ये उचलित पाऊले गमाय माझी ये उचलित पाऊले दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी मदंत पाहू नको त्वरित ये मदंत पाहू नको त्वरित ये धरी सुख कर सावली गमाय माझी धरी सुख कर सावली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी जय रामात्मज तनया हरि करी जय रामात्मज तनया हरि करी करी करुणा सावली दया करी धरी करुणा सावली गमाय माझी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास हो रामदास हो रामदास माऊली दया करी रघुपति राघव राजा राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राजा राम पतित पावन रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय जगदंबा सीता माता की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सब संतन की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की जय मंगलमूर्ती मोरया जय जय रघुवीर समर्थ जय 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 रघुवीर समर्थ वस हो जया अंतरी भाव जय सादिया असे हो जया अंतरी भाव जैसा असे हो जया अंतरी भाव जैसा दिसे होतया अंतरी देव तैसा वसे होतया अंतरी देव तैसा असे हो जया अंतरी भाव जैसा असे हो जया अंतरी भाव जैसा दिसे होतया अंतरी देव तैसा वसे होतया अंतरी देव तैसा असे हो जया अंतरी भाव जैसा असे हो जया अंतरी भाव जैसा अनन्यास रक्षी तसे चाप पाणी अनन्यास रक्षी तसे चाप पाणी नुपेक्षी कदा राम दासा विमानी नुपेक्षी कदा राम दासा विमानी निसागम पम पगम ग सारे निसा निसागम पम पगम ग सारे निसा प प सा सा नी नी पधनी सनी सानी ध पनी ध पम ध पम ग पम ग सारे गम पधनी सनी ध पम ग रे सा अनन्यास रक्षी कसे चाप पाणी नुपेक्षी कदा राम दासा विमानी नुपेक्षी कदा राम दासा विमानी असे हो जया अंतरी भाव जैसा
असे हो जयांतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव कैसा वसे हो तया अंतरी देव तैसा असे हो जयांतरी भाव जैसा असे हो जयांत असे हो जयांत असे हो जयांतरी भाव जैसा ना दे दे दानी तदानी तुम तदारे दान ना दे दे दानी तदानी तुम तदारे दान ना दे दे दा ना दे दे दानी तदानी तुम तदारे दानी तुम तननन तुम तदरे तदारे दानी तुम तननन तुम तदरे तदारे दानी ना दे दे दानी तदानी तुम तदारे दानी ना दे दे दानी तदानी तुम तदारे दानी तुम तुम तननन तनोम तदारे दानी तुम तुम तननन तनोम तदारे तननन निम तुम तनोम तदारे तननन निम तुम तनोम तदारे ना दे दे दानी तदानी तुम तदारे दानी ना दे दे दानी तदानी तुम तदारे दानी तुम तननन तुम तदरे तदारे दानी तुम तननन तुम तदरे तदारे ना दे दे दानी तदानी तुम तदारे ना दे दे दानी तदानी तुम तदारे तुम तुम तननन तनोम तदारे दानी तुम तुम तननन तनोम तदारे तननन निम तुम तनोम तदारे दानी ना दे दे दानी तदानी तुम तदारे ना दे दे दानी तदानी ना दे दे दानी तदानी ना दे दे दानी तदानी तुम तदारे दानी आपदाम परहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये तुम्ही श्रोते जगदीशमूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती अल्पमती बुद्धिहीन सलगी करीते व्युत्पत्ती नाही कला नाही चातुर्य नाही प्रबंध नाही भक्ती ज्ञान वैराग्य नाही गौल्यता नाही वचनाची ऐसा माझा वाग्विलास म्हणूनी बोलते सावकाश भावाचा भोक्ता जगदीश म्हणूनिया अनेन प्रियतां देवो भगवान जानकीपती श्रीरामचंद्र पूर्वेशा अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ तुमच्याशी संवाद साधायच्या आधी अतिशय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा कीर्तनकार हरिभक्तीपरायण क्रांतिगीताताई आपल्यात राहिल्या नाहीत. त्यांना देवाज्ञा झाली आणि त्यांच्या चरणी मी विनम्र आदरांजली या कीर्तन रूपाने समर्पित करते आणि त्यांना सविनय दंडवत घालते. त्याचप्रमाणे गेली जवळजवळ 35 वर्ष कीर्तनाच्याच साथीला म्हणून आयुष्य वाहणारे तबलावादक मिलिंदजी तायवडे
हे सुद्धा आपल्यात राहिले नाही. प्रेमाने मला काकू म्हणायचा. आणि मी डॉक्टर आहे तरी कीर्तन करायला लागले. गेली 3 वर्षात एवढी कीर्तन झाली माझी मिलिंदा असं सांगितल्यावर मला म्हणायचा, काकू तुमचं कीर्तन मला तबला वाजवायला यायचं आहे. आणि आज खरंच मिलिंदा इथे उपस्थित आहे इतक्या छान पवित्र जागी. त्याच्याही स्मृतींना मी वंदन करते आणि आपण पुढे जाऊया. अत्यंत सुमंगल पवित्र असा दिवस आहे आजची आषाढ महिन्यातली शुद्ध एकादशी, देवशयनी एकादशी. आणि या पर्वावरती महाराजांनी मला बोलवावं आणि तुम्ही आज्ञा तुमच्यातर्फे करावी हे माझ्या जन्माचं सार्थक आहे. कोणाकोणाची म्हणून नावं घेऊ, सगळ्या क्षेत्रातले 4-6 गावातनं महाराजांच्या प्रेमापोटी, कीर्तनावरील प्रेमापोटी आणि माझ्यावरील स्नेहापोटी सगळेजण इथे आला आहात. आणि भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरणी विनम्र दंडवत पाठीराखा असलेला मारुती राया सगळीकडे तो आहे, सगळीकडे तो आहे. इथे सुद्धा कुठेतरी बसला आहे, मला माहिती आहे मारुती राया. आणि यू नो यू आर माय फेवरेट हेही त्याला माहिती आहे. पण नेहमी माझा प्रयत्न असतो की मारुती रायाचा आपण फेवरेट कधी हो. आणि तो प्रयत्नातला आजचा हा एक त्या सोपानाचा एक पायदिंडीवरचा एक छोटासा प्रयत्न आहे की मारुती रायाला आपण प्रिय व्हावं आणि मग प्रभू रामचंद्रांच्या जवळ जाता येईल हा स्वार्थ. आणि मग लक्ष्मण राया आणि जगदंबेच्या चरणी तर मी रत आहेच, त्यांना साष्टांग नमस्कार. ब्रह्मचैतन्य ज्यांच्या नावात आहे आणि ज्यांनी मुखी नाम घेत प्रत्येक गोष्टीसाठी फक्त नाम हे ज्यांनी हयात केलं आणि नामाचा संदेश देत मुखात नाम घ्या, उठता बसता कार्य करता, वदनी राम नाम घेता, खर्च लागतो काय, श्रीराम बोला तुम्ही श्रीराम बोला. किती मंत्र हा सोपा. असा मंत्र देणारे आमचे सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी आम्ही लीन होतो. माझ्या आजच्याच नवीन ओळखीप्रमाणे हे माझे भाऊ आहेत, नितीन भाऊ पुरंदरे. आणि मी त्यांना म्हटलं कीर्तन एकट्याचं नसतं, कीर्तन तिघांचं असतं, नवे 4 असतं, नवे 5 जणांचं असतं. आम्ही 3, तुम्ही 4 आणि ही 5. हां, किंबहुना ते 1, मग आम्ही 2, मग तुम्ही 3, असं सगळं हे गणित चाललेलं असतं. आणि या सगळ्यांच्या चरणी अर्थात तुम्हा सर्व भाविकांच्या हृदयस्थ परमात्म्याला मी वंदन करते. इतक्या या पवित्र पुण्यनगरीत ज्याचं नाव आहे, इथे येता येता कामेश्वर शंकराचं मंदिर बघावं आणि असं वाटावं की अहो चला आधी महादेवांना नमस्कार करून येऊ. आणि बघता बघता एका ताईंनी मला काशीचं माझ्या गळ्यात आणून घातलं. काय सुंदर योग आहे बघा. नुसतं मनात आणा, मनापासून आणा आणि ती गोष्ट देव तुम्हाला धावत देतो. ताई, भोलेनाथ शंकर भगवान की जय. आणि म्हणून भोलेनाथ म्हणतात, त्यांनी मला काशीचं इथपर्यंत पोचवलं. ते मला म्हटलं ठेवता का? म्हटलं नाही, आज या बळावर मी उभी राहीन. आणि या सगळ्या पंचक्रोशीतले देव जे आहेत, दशभुजा, काय काय देव आहे तिथे. जोगेश्वरी माता आहे, कसबा गणपती नंबरवार, म्हणजे त्यांच्या पुरातन काळापासून ते जे आहेत त्या सगळ्या देवतांना, रक्षकांना, अभ्यासकांना, विद्वानांना, साधकांना, उपासकांना, जपमाळ करणाऱ्या साऱ्या माळधारकांना 13 कोटी 1 कोटी असा उच्चार करायला भीती वाटते आम्हाला. आणि लीलया करणाऱ्यांना, त्यांच्या हृदयस्थ रामाला मी अत्यंत मनापासून वंदन करते. आणि आजच्या या देवशयनी एकादशी, देवशयनी, देव अतिशय बिनघोरपणे म्हणजे बिनधास्त असं म्हणतात. आज थोडीशी शयन करणार आहे, किती दिवस, तेव्हा आपली कर्तव्य काय आहेत. देवाने आपल्यावरती भार सोडला आहे, नीट राहा बरं, आई झोपली आहे. अशा पद्धतीने हे पुढचे 4 महिने आपण घालवायचे आहेत. आणि त्यांना आपण वचन द्यायचं आहे आज की आम्ही कसं वागू, कसं राहू, कसं बसू, कोणात बसू,
कोणात उठू, कोणात रागवणार नाही, कोणावर वगैरे वगैरे, हे सगळं वचन द्यायचा दिवस आहे असं मला वाटतं. आणि मी तर डॉक्टर आहे, ह्या 4 महिन्यात आहार विहार व्यायाम कसा असावा याचंही वचनबद्धता आपण पाळायची आहे. की काय काय खायचं नाही, यादी दादा माहिती आहे ना, कांदा लसूण हे ते हां. वात प्रकोप, पित्त प्रकोप आणि कफ प्रकोप वाढवू नये एवढ्यासाठी आपल्या साऱ्या पूर्वजांनी हे सगळं घालून दिलं आहे. आणि त्याला थोडं धर्माचं अधिष्ठान लावलं आहे, जेणेकरून बघा मोडशील तर. आणि मग आपण ऐकतो आणि याची फलश्रुती आपल्याला आधी माहिती हवी असते. हे करीन मी, मग मला काय मिळेल? तर आरोग्य मिळेल. आरोग्यम धन संपदा, हेच आहे. धन काय करता? आरोग्य असेल तर धनाचा उपयोग, हेल्थ आणि वेल्थ कशी हँड इन हँड जाते हे सगळ्यांना माहिती आहे. तर या आजच्या एकादशीच्या दिवशी उपवास आपण करत आहोत. ते नाही आहे खिचडी मिरच्या नाही, उपवासच्या सान्निध्यात राहणे, देवाजवळ राहणे. आपण सगळे किती दादा भाग्यवान आहोत की आपण इथे त्याच्या सान्निध्यात त्यांनी बोलवलं आणि आपण आलो आहे. आणि म्हणतात रामाच्या सान्निध्यात राहा असं सांगणारे हे सद्गुरू. आणि आज हा दिवस, ह्या दिवशी एका सद्गुरूंचंच पद अभंग नाही, श्लोक आपण घेतला आहे. तर तो श्लोक काय आहे? तो कोणाचा आहे? शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. प्रबल यवन झाले होते वंद्य या महाराष्ट्रात, आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या पंखात. ऐशा वेळी कल्याणी मंत्र दिला. कुठला? सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये ज्यांनी जय जय रघुवीर समर्थ या रघुवीराला गुरु मानलं आणि राम सांगितला, राम शिकवला, त्याबरोबर रामाची नवविधा प्रकारांनी भक्ती करणारा हनुमान शिकवला, मनोपासना शिकवली, तरुणांना उठा सांगितलं. का? यवनांचं राज्य होतं, इंग्रज हळूहळू दार किल्लीला करून येऊ पाहत होते आणि तरुण निद्रिस्त होता का आहे? निद्रिस्त होता. आणि जागोजागी जाऊन ज्यांनी समर्थ स्थापित मारुतींची स्थापना केली. गोमय मिळालं, गोमयाचा केला. चुना आणि माती मिळाली, त्याचा केला. वाळू मिळाली, त्याचा केला. माती मिळाली, त्याचा मिळाला, त्याचा केला मारुती केला. का? कारण शक्ती, बुद्धी, चातुर्य, धैर्य, अहो शूर आणि वीर असा सुभट जो आहे, जो साऱ्या दास्याचा एक असा आदर्श आहे, दास्य भक्तीचा, सख्य भक्तीचा, पादसेवन भक्तीचा, अशा मारुतीला त्यांनी समाजामध्ये ठसवायचा प्रयत्न केला. अशा समर्थ रामदास स्वामींचा श्लोक आपण घेतला आहे. काय काय केलं हो रामदास स्वामींनी? हे तर केलंच, पण सांगितलं सुदृढ मन आणि सुदृढ शरीर, सुदृढ शरीर सुदृढ मन. आणि म्हणून मनोपासना शिकवली. हे पाश्चिमात्य जे आले नंतर आणि त्यांनी सांगितलं की मनोवैज्ञानिक, सायकियाट्रिस्ट, सायकॉलॉजिस्ट, त्याच्या आधी आमच्या समर्थांनी 400 वर्षापूर्वीच 17व्या शतकामध्ये मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. आणि नको रे मना क्रोध हा. तर अशा प्रकारे मनोबोध नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये 2 प्रकारचे श्लोक आपण म्हटले की मना सज्जना, ओरिजिनली मन हे सज्जन आहे दादा. सज्जन आहे ते दुर्जन कशाने होतं? अनेक प्रदूषकांमुळे, संगतीमुळे, सामाजिक आणि परिसरातील घटकांमुळे. मग संगत कोणाची कर रे मना? ऐक रे, सज्जन आहे ना तू. चुचकारून सांगितलंय, त्याला म्हणतात विधीचे श्लोक. असं कर रे, विधी. हां. आणि निषेधाचे श्लोक, नको रे मना, नको करू रे, हा क्रोध नको करू, पाप नको करू, असा कडेलोट करू नको,
नको नको नकोचे निषेधाचे असे 205 श्लोकांचा एवढा मोठा ग्रंथ, एवढा नाही आहे, समजायला गेलं तर एवढा मोठा ग्रंथ 205 श्लोकांचा लिहिला आणि तरुणांना सांगितलं मनोपासनेबरोबर बलोपासना की जय बजरंग, बजरंग की जय, हजार हजार जोर मारा. शरीर बळकट असेल तर आत्मविश्वासाची पातळी वाढते, डोळ्यात डोळे घालून बोलायचं धैर्य येतं, नाहीतर आपलं न्यूनगंडांनी पछाडलेलं तारुण्य त्यांना बघवत नव्हतं. अजून काय केलं समर्थांनी, तर एक श्रीमंत योगी जाणता राजा तयार केला. समाजकारण, राजकारण, धैर्यकारण, अभ्यासकारण, या सगळ्याचा अभ्यास घेत बुद्धिचातुर्याने कसं करायचं, हा शिवाजी राजाला पहिलं हिंदू राष्ट्र बना के रहेंगे ही आजादी समर्थांनी पहिले शिवाजीला दिली आहे. आणि मग हिंदवी स्वराज्याची स्थापना शक्ती, चातुर्य, बुद्धिचातुर्य हे सगळं शिवाजी महाराजांना देणार आहे. आणि भक्ती तुकाराम महाराजांनी दिली. असा शक्ती, बुद्धी आणि भक्तीचा संगम, एका थोर निश्चयाचा महामेरू, सकल जनांसी आधारू असा राजा तयार करणं, वैभवी पण वैरागी, श्रीमंत पण योगी, असा हा प्रजेचा हितकारक राजा अगर शिवानं होते तो माहिती आहे सगळ्यांना. हां, काय झालं असतं आपलं माहिती माहिती आहे. तर असा राजा तयार केला. अजून काय केलं तर शिवाजीचे मावळे जागोजागी जेव्हा जात घोड्यांना घेऊन तहानलेल्या, पावसाचं पाणी, झऱ्यांचं पाणी साठवून रामदासी तलाव, रामदासी झरे केले आणि त्या घोड्यांना पाणी पिण्यासाठी योजना केल्या. अजून काय केलं, 1600 सालाच्या उत्तरार्धात असा एक उल्लेख सापडतो की पहिला सार्वजनिक गणपती समर्थांनी केला आहे, बसवला आहे. आणि त्यासाठी शिवाजींनी त्यांना वर्गणी नव्हे तर काही मदत केली आहे. तसा पहिला सार्वजनिक गणपती समर्थांनी केला आहे. असे समर्थ ज्यांच्या देहात वैराग्य, शुकासारिखे, ज्ञान, कवित्व, साहित्यिक, नवकवीची उभारी, नवकवी दंभ ढोंग यावर सुद्धा स्पष्ट वक्तेपणाने विचार मांडणारे समर्थ मनोबोधामध्ये 35व्या श्लोकामध्ये म्हणतायत, काय म्हणतायत, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे होतया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षितसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम. काय म्हणतात समर्थ पहिल्या वळीत, असे हो जया अंतरी भाव जैसा. आतमध्ये अंतरी असे, जो असा उत्पन्न होतो, जो टिकतो, जो राहतो, जो सदैव राहतो तिथेच, असे येता नाही तो भाव आला आणि गेला असं नाही. असे हो जया अंतरी, अंतर म्हणजे मन, अंतःकरण, चतुष्टय, मनोबुद्धी आणि चित्त, अहंकार या साऱ्यामध्ये जेव्हा जसा भाव येईल, असे हो जयांतरी भाव जैसा, भाव जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा. काय अवघड आहे की जसा भाव तसा देव, जसा भाव तसा अनुभव. आता हा भाव शब्द कुठून आला त्याचं थोडं व्याकरण सांगते. त्याचा मूळ धातू भू. भू म्हणजे काय, भू म्हणजे असणे, त्याचे एखाद्याचे होणे म्हणजे भू. हा भाव त्याचा आपण किती होतो म्हणून उपवास करायचा, जवळ जायचं, सान्निध्यात जायचं. देवाची ये द्वारी उभा त्याने मुक्ती. चारी कुठल्या चारी, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. ती तर खूप लांब आहे बाबा. स्वरूपता, तुझ्यासारखं मी दिसायला लागलो, कधी तुझ्यासारखं वागायला लागलो की तुझ्याबद्दलचा भाव अंतरात दाटून येत असेल, तो शुद्ध असेल, तेव्हा समीपता म्हणजे ही समीपता. उपवास करा, त्याच्याच घरात राहा ना, किंवा आपल्या हृदयाच्या घरात त्याला स्थान द्या. नाही तर आपल्या हृदयात काय आहे,
काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि एक मी तो जर काढला ना तर जागा होईल ना. दादा जागाच नाही माझ्याकडे, सगळीकडे भरलंय कोण? आय, म्हणजे मैं. एक छानसा सुभाषिताचा अर्थ आहे, जो मैं करे वो कट्टा जाए. मैं कोण करतं? म्हणून मैं करायचं नाही, मैं काढून टाकायचा. मी नाही, काही नाही, आपण, आम्ही, असं. एक स्टॅटिस्टिकल डेटा आहे, फोनवर कुठला शब्द जास्त बोलला जातो त्याच्यामध्ये जिंकलंय कोण माहिती? मी होते म्हणून झालं. नाहीतर यांचं काय खरं होतं काय? कोण गेले? सगळं शून्यातनं उभं केलं. काय काय केलं सांगते तुम्हाला, काय काय केलं सांगते. अहो काही नव्हतं घरात, असं आपण नाही कोणीच सांगत, सांगणारे आहेत. आणि तो मी जर काढून टाकला आणि काम, क्रोध हे जे षड्रिपू काढून टाकले तर तिथे जागा होते. मग त्याला म्हणतात शुद्ध भाव, त्याचे असणे, त्याचे होणे. आणि या भावावरून शब्द काय काय माहिती आहेत? भावा, तुम्ही माझे भाऊच आहात, पण हा भाव माझ्या मनात तुमच्याबद्दल भावाचाच भाव आहे. हो, मग या भावातून, या भावाचा माझ्यावर प्रभाव पडला. हे भाऊ नसते, यांचा अभाव मला जाणवला असता. हल्ली कोणाकोणाचा प्रभाव पडतो, काय काय प्रादुर्भाव होतो, काय काय अंतर्भाव होतो, काही कळत नाही. सकाळी काय, संध्याकाळी जुरल. बरोबर? तर हा भाव जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच तो काय आहे? डेंजर आहे. जयामनी जैसा भाव, तया तैसा दिसे देव, तया तैसा येई अनुभव. मग संतांचं घ्या, देवांचं घ्या. संत आपल्यामध्ये 2-3 रूपांनी असतात. एक तर ते देहरूपाने असतात, डोळे उघडे ठेवून, उघडा डोळे बघा नीट. संत आहेत बरं का आजही, चांगलं काम करणारे संत, सत्कर्म रामकार्य करणारे ते संत. आणि असा भाव जर मनामध्ये शुद्ध असेल तर आपल्या डोळ्यांना दिसतात. नाही तर मग दुर्योधन आणि अर्जुन, कृष्ण म्हणतो दुर्योधना एक चांगला माणूस शोधून बघ रे. दुर्योधनाला एकही नाही दिसत. आणि अर्जुनाला म्हणतं जराच वाईट माणूस शोधून आण रे, त्याला एकही वाईट दिसत नाही. दोघांनाही एकही माणूस सापडत नाही. उत्तर घरी गेल्यावर शोधायचं आहे. हां, तर हा भाव आहे. आणि म्हणून कोणाचा भाव आपल्यावर पडतोय आणि आपला स्थायी भाव होतोय याकडे लक्ष द्यायचं. आणि तो स्थायी भाव एकदा पक्का झाला की या 4 मुक्ती आणि मग सायुज्यतापर्यंत जाऊ शकतो. पाया पडू गेले माझं पाऊलची ना दिसे, उभाची स्वयंभू असे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. ही स्थिती येणं, तू आणि मी एकच ना रे विठ्ठला, ही स्थिती येणं, तू आणि मी एकच ना रे रामा, ही स्थिती येणं. म्हणजे हा भाव जागृत होऊन, जसा भाव जागृत होईल तसा तसा आपल्याला दिसतो. समर्थ रामदास स्वामींनी याच्यात गाभ्यातच हात घातला आहे की कोणीतरी भेटतं आणि म्हणतो 16 सोमवार केले हो मी. पण भाव कसा आहे याला अतिशय महत्त्व आहे. आत्ताच एक झाडाची पूजा झाली ना, वटपौर्णिमा. तुम्हाला सांगते ताई, खरंच तुम्हाला म्हणून सांगते की घरामध्ये आंबा आणि देतात ना, तो सगळ्यात आंबा असं केलं तर फळ कसं मिळेल सगळ्यात? हो ना दादा, उत्तम द्या देवाला, उत्तम दिलं की उत्तम फळ. आणि चांगल्या भावनेने जायचं, जे माझ्याकडे आहे ते सगळं तुला जर दिलं. हा भावाचा अर्थ आहे. भाव कुठला कुठला आहे? शबरीचा भाव माहिती आहे कसा होता? अहो 8 वर्षाची होती शबरी, पळत निघाली. भाव काय की माझं लग्न होणार आहे आणि माझे वडील त्या लग्नाच्या मेजवानीसाठी इतक्या बकरा पशूंचा बळी देऊन जेवण करणार आहेत. मुलगी पळाली, भाव त्याच्यापाशी होता. नाही म्हणली मला हे नको. जी निघाली रातोरात झाडावर बसली, झोपली, काय खाल्लं पिल्लं. मतंग ऋषींची भेट झाली. म्हणले तुला राम भेटणार आहे. रोज बघायची, रोज वाट बघायची. आणि त्यावेळेला तो जो भाव होता, अहो 4 दिशांना फुलं पसरायची. नाही माझा राम इथून आला तर त्याला काटे टोचतील. आणि रोज काय म्हणायची?
पावना रामा पावना रामा पावना रामा पतित पावना रामा पावना रामा पावना रामा जगदभिराम दशरथ रामा पावना रामा जगदभिराम दशरथ रामा पावना रामा पावना रामा पावना रामा पावना रामा पतित पावना रामा जय जय राम रघुवर रामा पावना रामा जय जय राम रघुवर रामा पावना रामा पावना रामा पतित पावना रामा पावना रामा पावना रामा पावना रामा पावना रामा ये ना रे रामा. शबरी व्याकुळ झाली आहे, रोज फळं काढती आहे. ही झाली शबरी, झाली जनाबाई, झाली जनाबाईच्याकडे म्हणे दरिता कांडिता तो यायचा, साक्षात पांडुरंग यायचा. नामदेव कीर्तन करायचे आणि साक्षात पांडुरंग नाचायचा. त्यांची वाणी ऐकून विठ्ठलाच्या डोळ्यातनं घरघरा पाणी यायचं आणि तो कैट भारी कैटभाचा अरी तो कीर्तनामध्ये सुंदर चिपळ्या घेऊन नाचायचा. आपल्या कीर्तनात यायला हवा ना, मग तसा भाव हवा ना. तर तसा भाव असेल तर दळायला येईल, कांडायला येईल. म्हणजे आता जी बटणं दाबायतात ना म्हणून तो येत नाही, पण भावसुद्धा हवा. तो भाव हवा. जनाबाईवरती त्या विठ्ठलाच्या दागिन्यांच्या चोरीचा आळ आला आणि गावाने ठरवलं दादा की आता हिला सोळावर द्यायचं. ती फक्त विठ्ठलाचं नाव घेत राहिली अंतर्गत शुद्ध भावाने, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अरे हे मी नाही केलं रे पांडुरंगा, तुला काही वाटतं का? जिने धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. म्हणजे काय? एका श्वासा गणिक नाम घेत त्याला बांधून ठेवलंय. विकत घेतला श्याम, तिने विकत घेतला श्याम. अशा जनाबाईचा जो भाव होता त्यावेळेला सोळाजवळ नेल्या काय झालं दादा? सोळाचं पाणी झालं. सोळाचं पाणी झालं. असा जर भाव असेल तर प्रल्हादाला काय काय केलं हिरण्यकश्यपूने आणि देवाने अलगद झेललंय. म्हणून आपण उडी मारून पाहिली तर ऑर्थोपेडिक सर्जन हो ना. त्यामुळे जसा भाव आहे तसा देव असतो. भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती, पळे वीण शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत उगारा हे निवांत शिण शिवाया. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. भावे वीण देव न कळे निसंदेह, गुरुवीण अनुभव कैसा करे. हे गुरु आपल्याला शिकवले, गुरूंनी शिकवले की भाव ठेव वत्सा. लेकरांना भाव ठेवायला शिकवलंय. आणि हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे का शिकवलंय? हे गुरूंनी शिकवलं आहे. नाही तर श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय. हे अगं कुकरच्या शिट्ट्या झाल्या ना 7, पाणी वाह असं नाही हो. जाऊ दे. तल्लीन व्हा काया वाचा मने. जर त्या भावामध्ये तुम्ही डुंबून गेलात. चारी देह निरसावे. 4 देह आहेत, सूक्ष्म स्थूल कारण महाकारण. हे चारी देह निरसावे. साधके देहातीत, साधके देहातीत व्हावे. देहातीत होता जाणावे
अनन्य भक्त. पुढची ओळ आहे, हो ना. अनन्यास रक्षितसे चाप पाणी. अनन्य म्हणजे काय? याला म्हणतात अनन्य. चारी देह निरसावे. जिथे आपण बसलोय, जिथे आपण जप करतोय, उपवास करतोय, तिथे काया वाचा मने. काया कुठे? काय बाई शिरा केला असेल मी गेल्यावर. काया तिथे मन, काया इथे मन तिथे, आणि वाचेनी चालू. मला अगं बाई उलटी आहे माल. हे करणं म्हणजे भावने. आपण असं नाही करत. एक उदाहरण की माळेच्याच बाबतीत नाही, कुठलीही गोष्ट मनासज्जना भावभक्तीने जर केलं. भागवत तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय. भागवताचा अर्थ काय हो? भकारे भावभक्तिश्च, गकारे गर्ववर्जितः, आणि मग वकारे वाक्पटुश्चैव, तकारे तत्वचिंतनः. असं भागवत आहे. आणि हे भागवत कुणी ऐकलंय? कुणी कुणी कोणाला सांगितलं तुम्हाला माहिती आहे? ब्रह्मदेवाने, नारदाने, मग व्यासांना, मग व्यासांनी शुकाला, आणि शुकाने कोणाला सांगितलंय सांगा बरं? परीक्षिताला. आणि परीक्षिताने कसं ऐकलंय? आणि आम्ही 13 वेळा भागवत ऐकलं. आता मला नक्की मोक्ष मिळेल. मिळाला पाहिजे, पण परीक्षिताच्या भावाने. जेव्हा परीक्षिताला शेवटचा जो 12वा स्कंद आहे, 11वा स्कंद आहे, 10व्या स्कंदामध्ये तो अत्यानंदाने वेडापिसा झाला आहे, दिग्मूढ झाला आहे. आणि नंतर हा परीक्षित राजा हा देहातच राहिला नाही. म्हणजे देहातीत, देहाच्या पलीकडे, कालातीत, कालाच्या पलीकडे. कालाच्या पलीकडे म्हणजे काय? वर्तमान, भूत आणि भविष्य या तिन्हीच्या पलीकडे. तसं देहातीत, कारण, महाकारण, सूक्ष्म आणि स्थूल देह ह्याच्या पलीकडे गेलं. म्हणजेच काय? विदेही होणं. जनक राजा तसा होता. जनक राजा होता. तुम्हाला जनक याज्ञवल्क संवाद माहिती आहे, पुस्तक जरूर वाचा. की विदेही होणं म्हणजे काय? देहातच राहिला नाही. आणि मग तो परीक्षिताचा संपले 7 दिवस. तक्षक आला, तो बसला होता. तक्षकाने त्याला दंश केला. त्याचं शरीर काळं ठिक्कर पडलं, पण प्राण देहातनं मोक्षाला कधीच प्राप्त झाला होता. परीक्षिताला काय शाप होता मंडळी? 7 दिवसात तू जाणार. आणि आपण सगळेही कधीतरी एक दिवस जाणार ना. मग त्या दिवशी कोण वार असेल? आयदर सोमवार. म्हणजेच 7 दिवसात आपणही. म्हणून देहातीत होऊन भाव ठेवून भक्ती करावी. भाव ठेवून भक्ती केली तर काय म्हणतायत समर्थ रामदास स्वामी? असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. देव येईल नाही, देव वसेल, वस्ती करेल. कारण तुम्ही त्याला ऐस पैस जागा दिली आहे हृदयाच्या सिंहासनावर. आणि मग तो कुठेही जाणार नाही. कुठेही तो जाणार नाही. तो तिथे वस्ती करून राहील. अनन्यास रक्षितसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासा. या दासाला अभिमान आहे. राम अशा भक्ताची कधीच उपेक्षा करणार नाही. म्हणजेच नुपेक्षी. न उपेक्षी म्हणजे नुपेक्षी, म्हणजे नुपेक्षी. आता हा भाव जो आहे तो किती जणांवर आहे? देवावर, सद्गुरूंवर, आईवर, भावावर, बंधूंवर. या सगळ्यावरती भाव पाहिजे. तो नाद भाव पाहिजे. नाहीतर आपण काय म्हणतो? हॅलो कुठे? कानात बोलतो, पण पोटातून बोलतो की ओठातून? संवेदनाहीनतेकडे आपण चाललो आहे. त्या संवेदनाशीलतेकडे जावं. आणि त्यासाठी संवाद आवश्यक आहे. भले वाद होऊ दे, पण संवाद हवा. सहभोजन हवं, सहजीवन हवं, आणि सहवास हवा. या सगळ्यातून भावाचं प्रगटीकरण होतं. नाहीतर भाऊ भावाला जाणत नाही, मुलगा आईला नाही, आईवडिलांना आईवडिलांचंच पडलं आहे. असं जे आपण आत्ता बघतो, उद्वेगाने म्हणतो. कलियुग आला आहे. आणि सगळ्यात मोठा त्या भाव नष्ट करणारा कोण असेल तर मोबाईल. हा मोबाईल, ह्या मोबाईलचा वापर किती करायचा? आणि भक्तीकडे, भावाकडे आपण जास्त भाव मोबाईलला देतो. भाव पण देतो आणि अति उत्कट भावाने त्याच्याशी बोलत राहतो, शोधत राहतो. वेड्यासारखे खोल जात.
आणि म्हणून हा भाव कशावर ठेवायचा. आणि देवाचंच गाणं नुसतं म्हणायचं का, तर बाकीही अभ्यास. भक्तिपंथेची जावे म्हणजे काय, अभ्यासाच्या वेळेला अभ्यास. जे आपले 4 आश्रम आहेत, जे 4 पुरुषार्थ सांगितलेत, त्या पुरुषार्थांसाठी त्या आश्रमात, म्हणजे ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, त्या वेळेला ती कर्तव्य त्या भावाने केली तर हा परमेश्वर आपलं नक्की रक्षण करणार आहे याची खात्री समर्थ रामदास स्वामी देत आहेत. आणि सारे संत देतात. आता आपण किती उदाहरणं पाहिली की सारे संत म्हणत आहेत की तुम्ही भाव ठेवा, अंतरंगात भक्तीने भाव ठेवा आणि मग तुमच्या टप्प्यात हा श्रीहरी येऊन जाईल. नाहीतर मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवाशानं पावायचा नाही रे. आणि मग लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव, मातीचा देव त्याले पाण्याचं भेव. हे होईल. आणि म्हणून सगुणाकडून निर्गुणाकडे जर गेलो आणि त्याच्यामध्ये भाव ओतला तर आपल्याला सदा सर्वदा देवदासाभिमाने हा अनुभव येईल. दासांना अभिमान आहे काय की हा कृपा कायम आपल्यावर करतो. अनन्यास रक्षितसे चाप पाणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. म्हणून या भावामध्ये समर्पण, भक्ती, त्याचे होणे हे सगळं अंतर्भूत घेऊन आपण 2च शब्दांवर भर दिलाय, अनन्य आणि भाव. अनन्य, अन्य नाही असे, दुसरे काहीच नाही. देव येईल का नाही, गुरु येतील का नाही, हे नाहीच. समर्थ आणि कल्याण स्वामी बसले होतेच गडावर, कड्याचं टोक होतं आणि समर्थांची छाती उडाली आणि समर्थ म्हणले कल्याणा, छाती उडाली. कल्याणा नाव घेतल्याबरोबर गुरूंच्या आज्ञे समान ते शब्द मानून कल्याणाने आपला जीव झोकून दिला आणि छाती पकडायला गेला. साऱ्या शिष्यांनी डोळे मिटले, कल्याणा काय झालं असेल. आणि मग धडधड धडधड धड अंतःकरणाने पाहिलं तर कल्याण एका झुडपाला धरून छाती, गुरुजी छाती. हा जो भाव गुरूंच्या चरणांवर सुद्धा जर ठेवला तर गुरु आपलं रक्षण करतात. गुरु तत्व आहे. आमचा गुरु, तुमचा गुरु, आमचे सद्गुरू कोण, तुमचे हे न करता गुरु तत्व हे एक आहे. गुरु तत्व हे काय आहे, एक आहे. आणि कितीही गुरु आणि शिष्यांच्या गोष्टी बघा, भक्त आणि देवांच्या गोष्टी बघा, या सगळ्या गोष्टींमधून, दृष्टांतांमधून एकच आपल्याला समजतं की अनन्य भावाने जर भक्ती केली तर निरोबा राय आले होते तुकोबा रायांना भेटायला. माहीत नव्हतं त्यांना की तुकोबांना वैकुंठाला विमान घेऊन गेलं आहे, पांडुरंग साक्षात आलेले आहेत आणि वैकुंठ गमन झालं आहे सदेह. तुकाराम महाराजांचं गुरूंच्या हाकेने आर्तपणे निरोबा राय आले, गुरुजी मला तुम्हाला भेटायचं आहे. त्यांनी टाहो फोडला, आक्रोश केला. पांडुरंग स्वतः आला आणि मागून म्हणते निरोबा. निरोबा म्हणाले कोण आहे. अरे मी पांडुरंग. तुम्हाला कोणी बोलवलं, तुम्ही का त्रास घेतला, मला माझ्या गुरूंना भेटायचं आहे. आणि पांडुरंगांनी तुकारामांना पाठवलं. आणि जर असा भाव जर असेल, प्रत्येक ठिकाणी जर असा भाव ठेवला, बघा आपले अग्निवीर बघा, आपलं सैन्य बघा, आज रोज टी व्हीवर बघतोय आपण आपली पोलीस सेना बघा, काय भाव आहे, कसा भाव आहे. आणि त्या भावामुळे त्यांचं कार्य कसं पूर्णत्वाला जातं आहे, या सगळ्या गोष्टी बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हेच आपल्याला पूर्वरंगामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणत आहेत, असे हो जया अंतरी भाव जैसा, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे होतया अंतरी देव तैसा, वसे होतया
अंतरी देव तैसा असे हो जया अंतरी भाव जैसा असे होतया अंतरी देव तैसा बसे होतया अंतरी देव तैसा. प्रथेप्रमाणे काही काल भजन करूया. ब्रह्मानंदी लागली टाळी ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाला सांभाळी कोण देहाला सांभाळी कोण देहाला सांभाळी. ओम गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मंगलमूर्ती मोरया. ओम गणपतये नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाला सांभाळी कोण देहाला सांभाळी कोण देहाला सांभाळी. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला गोपाला. ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाला सांभाळी कोण देहाला सांभाळी कोण देहाला सांभाळी. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय गुरु महाराज. ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाला सांभाळी कोण देहाला सांभाळी कोण देहाला सांभाळी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई रामदास नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई रामदास नामदेव तुकाराम. ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाला सांभाळी कोण देहाला सांभाळी कोण देहाला सांभाळी. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम मोठ्यांदा
श्रीराम जय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय 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 जय राम। बोला प्रभु श्री रामचंद्र भगवान की। आख्यान बघणार आहोत। भीमरथीचे काठी पंढरी भीमरथीचे काठी पंढरी वैकुंठ साचार भीमरथीचे काठी पंढरी वैकुंठ साचार विठ्ठल भक्ती भावभक्तीने विठ्ठल भक्ती भावभक्तीने चोखा करीतसे काम चोखा करीतसे काम। कळलं तुम्हाला की पृथ्वीवरती वैकुंठ म्हणजे काय आहे? पंढरी आहे. कारण तिथे पंढरीचा राजा आहे. सुंदर ते रूप उभे विटेवरी जे पुंडलिकांनी युगानुयुगे दिलेलं आहे तिथे तो उभा आहे आणि त्याच्या एका फक्त उपस्थितीमुळे ते वैकुंठ रूप झालेलं आहे. असं ह्या वैकुंठामध्ये एक सोखा नावाचा भक्त आहे. त्याचा आज ओळख काय बघा. त्याचा भक्त ही त्याची ओळख. जशी हनुमंतांची ओळख रामदूत वायुसूत भीमगर्भजुत्पती जो नरात वानरात भक्ती प्रेम व्युत्पत्ती. तसं चोख्याची ओळख काय तर हा विठ्ठल भक्त निस्सीम अनन्य दुसरे नाव नाही असे आपल्या आचार्यांनी म्हणून ठेवले. करचरण आहे ना, जिथे जिथे माझे करचरण जातील तिथे तिथे पूजा हो, जिथे जिथे पाय तिथे तिथे प्रदक्षिणा हो. हे त्याला काही समजायचं नाही हो. पण घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे तुम्ही घ्या रे डोळे सुख तुम्ही घ्या रे डोळे सुख माझ्या विठोबाचे रूप माझ्या विठोबाचे रूप तुम्ही आई कारे कान विठोबाचे रूप तुम्ही आई कारे कान माझ्या विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे. चोखा हा त्याची ओळख, त्याचं काम आहे. तुम्ही कोण होता? मी ते सरपंच माहिती आहेत का? त्या गावच्या सरपंच आहेत ना, त्यांची वहिनी त्यांच्या जावेची मी बाची. अरे देवा. पण सरपंच आहे मध्ये, मग त्याला एक वरची पातळी येत जाते. आमदार खासदार गाडी थांबायची टरारा दिवशी ब्रेक दाबायचा तो असा हे पडतो बरं का दादा. नेहमीच आहे ना हे दृश्य. ते असं तो दांडका असतो तो पडतो आणि मग काच खाली गेली जाते गॉगल वर केला जातो. कोण आहे माहिती आहे का? टोल किती? 140. गाडी केवढ्याची? 40 लाखाची.
पंढरीनाथ भगवान की जय. तर चोख्याची मला काही पण सांगायला लागली मी दादा. चोख्याची ओळख म्हणजे विठ्ठलाचा निस्सीम अनन्य भक्त. कुठला? पंढरी. पंढरी कुठली? पृथ्वीवरचं वैकुंठ. असा तो चोखा. चोखा कोण होता हो? तेव्हा कामानुसार जी कामांच्या विभागणीनुसार जे काही गट पडले होते समाजाचे, तर त्याच्यामध्ये सॅनिटायझेशन, सॅनिटरी इन्स्पेक्टर होता चोखा. अस्वच्छता गावातली दूर करणारा होता चोखा. आज सुद्धा आपला प्रधान सेवक या सेवकांचे पाय धुवून पूजा करतो. म्हणजे त्यांना किती महत्त्व आहे. आपण उगाच म्हणतो शूद्र, खालच्या कामाचा वगैरे, पण चोखा काम करता नाही झाला तर गावात अस्वच्छता माजेल. हे काम चोखाचं होतं. आणि तो अत्यंत विठ्ठल भक्तीने, विठ्ठल पांडुरंग 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 विठ्ठल पांडुरंग. अशा सगळ्या गावातली पाट्याच्या पाट्या कचरा कोणी नाही बघून असा जो आपण टाकतो ना, तो चोखा उचलायचा. आणि हे काम करत असताना त्याला काय मिळायचं? कधी त्या भागामध्ये पंढरपूर, सोलापूर, मंगळवेढा अशा भागामध्ये ज्वारी पिकते बघा, मोत्याचा दाणा. आणि मग त्याला एखादी माऊली भरभरून 4 सोपं द्यायची. आणि एखादी असेल ना बासकी एवढ्या, किती लागते पोटाला, त्याच्यातही सुख ह्याच्यातही सुख, सगळ्यामध्ये सुख समाधान मानणं आणि विठ्ठल नाम घेत जाणं, एवढंच फक्त चोखा करायचा. आणि अदरवाईज खूप ऊन, खूप पाऊस, खूप थंडी, गारठा, वारा, कशालाही भीक न घालता जोहार मायबाप जोहार, जोहार मायबाप जोहार, तुमच्या म्हाराचा मी महार, तुमच्या म्हाराचा मी महार, तुमच्या म्हाराचा मी महार. हार तुमच्या म्हाराचा मी मार. अति भुकेला झालो आजी पाहू भुकेला झालो, अति भुकेला झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. चोखा म्हणे पाटी आणली तुमच्या उष्ट्यासाठी, आणली तुमच्या उष्ट्यासाठी, आणली तुमच्या उष्ट्यासाठी. जोहार मायबाप जोहार, जोहार मायबाप जोहार, जोहार मायबाप जोहार, जोहार मायबाप जोहार, तुमच्या म्हाराचा मी महार, तुमच्या म्हाराचा मी महार, तुमच्या म्हाराचा मी महार. जोहार मायबाप जोहार. माऊली माऊली, आज काहीच मिळालं नाही हो, काहीच मिळालं नाही. काही आहे का हो पोटाला? सोयरालाही वाट बघत असेल बघा, बिगी बिगी जातो, दळण करेल सोयरा आणि पटकन 2 भाकरी तरी करेल हो. एवढं का होईना ताक ठेवणारी आहे माझी सोयरा, माझी बैल एवढं का होईना ताक ठेवील. मागत नाही आम्ही कोणाकडे, पण मला काम सांगा आणि मला धान द्या. जा रोज उठून येतो मेला, जवळ 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 सरक, चल मला जाऊ दे. आणि हे एवढं मोठं पीठ घेऊन लग 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 तुरु 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 त्या माऊली आत गेल्या आणि आपल्या बस मला, त्याला भूक नाही आहे पण दुधात तुपात रसात नको ना आई, मला जात नाही. आणि चोखा बघतोय का तो मेला, दारलोट. अशा काही वृत्ती समाजात होत्या, असतात, नेहमीच असतात. आणि एखादी माऊली चोखा, अरे तुझीच वाट बघत होते,
ये बाळा ये. काय म्हणतोस, आज काय काम केलं? अगो माऊली तुला काय सांगू, बसू का इथं बसू, झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली. वाईच थोडा वेळ बसलं ना जरा गार लागतो, AC पेक्षा गार लागतं आंब्याखाली. बसला चोखा आणि सांगतोय, माऊली काय झालं, तिथे एक सुवर मरून पडला होता, हे एवढे दात 11-11. एका माऊलीने बोलवलं, ते ओढत त्याला नेलं, तिकडे नेलं, पण ते थोडं मिळालं, असं मिळालं, तर सगळं सांगत असतं. सगळं हितगुज करणारं एक ठिकाण असतं आणि एक सदा हेळसांड करणारं सुद्धा एखादं ठिकाण असतं. आणि त्या दिवशी मात्र काही मिळेना आणि तो आपला आता काय करावं या विवंचनेमध्ये होता. तुम्हाला सांगते, चोखाचा जन्म कुठे झाला माहीत नाही. काय करायचं, चोखाने काय सांगितलं हे महत्त्वाचं आहे. साधारण जेव्हा नामदेव ज्ञानदेव होते त्या काळात त्या समकालीन हा संत कवी होऊन गेला आणि त्याचं स्थान फार वरचं आहे. शेवटी सांगेन काय स्थान होतं चोख्याचं. पण या चोख्याला कायम समाजातली विषमता डसायची. भेदाभेद अमंगळ माऊलीने सांगितलं आहे ना, मग का तुकोबांनी सांगितलं आहे भेद करू नये, अमकं करू नये, मग का बरं लोक भेद करतात. हा काळा, हा गोरा, हा उंच, हा या घरातला. जन्म घेणं काय कोणाच्या हातात असतं का. आणि एक दिवशी निराश होऊन सोयराला म्हणतो, सोयरे तुला सांगू का ग एक गोष्ट, कधीतरी मी कृष्णाची निंदा केली असेल का ग म्हणून या जन्माला आलो. असा अभंग आहे चोखा माऊलीचा, एक अभंग आहे असा. सोयरा म्हणजे त्याची घरधनीण आणि त्याला एक मुलगा होता, त्याचं नाव कर्ममेळा. मेळा, चोखा मेळा, सोयरा मेळा. नावसुद्धा बघा ना, चोखा, कर्म, कुर्म ही अशी नावं त्यांना दिलेली. आणि 1338मध्ये चोखाला देवाज्ञा झालेली आहे, देह सोडून चोखा वैकुंठाला गेलेला आहे. हे चोख्याचं चरित्र आहे. कोणी म्हणतं पंढरपुरात त्याचा जन्म आहे, कोणी म्हणतं मेहुणा नावाचं गाव आहे, मेहुणपुरा म्हणून एक गाव आहे. आणि जाती तर तुम्हाला सांगितली मी, तो बुलढाणा जिल्हा. आणि त्या बुलढाणा जिल्ह्यात लिहून आणले मी की गुरु कोण त्याचे, नामदेव महाराज. नामदेव महाराज गुरु. असं झक्कास आलं पाहिजे बघा कीर्तन जसं नामदेव करतात. अहो कीर्तनात येऊन विठ्ठल नाचतो या असं म्हणणारा. आणि त्या दिवशी नाराज झाला या समाजाच्या विषमतेवर, भेदावर, गटबाजीवर. हे या गटाचे, ते त्या गटाचे, आम्ही इथे नाही, आम्ही तिथं नाही, ज्या गटबाजीमुळे अतिशय व्यथित होणारा. आणि आपला ते गुडघ्या एवढं धोतर मुंडासं ते सोडून मध्येच घाम पुसायचा, मध्येच आता घरी जाऊ, आता काय सोयराला काय सांगू, काय देऊ. आणि मग तोंडाने त्याचं चाललं होतं, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा, नदी डोंगी परी जळ नोहे डोंगे, नदी डोंगी परी जळ नोहे डोंगे, काय भुलला रे वरलिया रंगे, चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा. चोखा असू दे डोंगा, काळा बिंद्रा शेंबडा, गलथान मलकट, हात घाण, धोतर घाण, एवढंच बांधलंय तेवढंच बांधलंय, फार घामाने असा भिजलाय की लांब राहतात लोक माझ्यापासून. ती ढोरं ओढून नेतो गावाबाहेर, अंगाला वास येतो. पण चोखा, चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुलला ती वरलिया रंगा, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा. ए चोख्या येणे येणे तुला उगा, अरे किती हळू, येणे. आणि नाकाला पदर, इकडे. अरे इतका वास येतोय कालपासून, काय मरून पडले आमच्या मागच्या परसदारात, बघ तरी जरा. काय डोंगा डोंगा रस काय म्हणतो. काय नाही हो माऊली, काही नाही. त्याला अडाण्याला कळलं, हिला कळेल की नाही मी जे काय म्हणतोय. कळत नाही म्हणून तर सगळा प्रॉब्लेम आहे, हो ना दादा. आणि मग ती माऊली म्हणली की कशाचा वास येतोय. आणि चोख्याने पाहिलं, हे एवढं मोठं डोर,
बैल होता, मरून पडला होता, काय माहिती नाग चावला होता, तोंडाला फेस आला होता. हे इतकं मोठं जनावर फुगलं होतं, वास सुटला होता, माश्या घोंगावत होत्या, किडे मकोडे यायला लागले, मुंग्या यायला लागल्या, जखमा व्हायला लागल्या. आणि ती माऊली म्हणत होती ओढून ने. बाई एवढं मोठं, लय मोकार मोठं आहे हो, कसं काय एवढं कवा उचलून द्यायचा. आणि मग म्हणला, ती माऊली म्हणली एक पायली ज्वारी दिल, एक पायली ज्वारी. ते मोत्याचे दाणे दिसले चोख्याला आणि म्हणला हे ढोर मी नेणार, कारण विठ्ठलांनी मला काम पाठवलंय. काम मिळायला लागतं, माझी काम करायची खूप तयारी आहे, पण माझ्या मुलाला जेव्हा परदेशात काम मिळतं $4, तेव्हा आई हरखून जाते की माझा मुलगा तयार आहे, पण त्याला देणारं कोणीतरी हवं आहे, राईट. आणि चोख्याला काम मिळालं, विठ्ठलाने पाठवलं. हा हाजी करतो की. हो. आता काय करायचं, दोर आणला, सगळं त्याची कमरेला बांधलेलं होतं साधन सामुग्री, त्यांनी ते काढलं, पायाला बांधलं, शिंगाला बांधून पाहिलं, जोर लगा के काही हाले ना हो. काय कसं हलणार हो, ते इतकं मोठं होतं. चोखाचं काय 5 फूट उंची. सगळं त्यांनी मुंडाचं बांधलं, कमरेला बांधलं, कंबर बांधली. वाकराच्या रोगाच येत नाही, कंबर बांधावी लागते. आणि मग कंबर बांधली, परत ओढून पाहिलं, तरीसुद्धा नाही. आता काय करायचं ग देवा. गुडघे घेतले पोटाशी, हात लावून बसला, पोटाची कळगी, पाठपोट एक, भूक लागलेली, सोयरा दिसू लागली, पोरगा दिसू लागला, काय द्यायचं. नाही. आणि मग वर पाहिलं, ए विठ्ठला ये की रा, भाव शुद्ध भाव, ये की रे, हे केवढं मोठं आहे काय वाटत नाही, चल की रे, ये की रे, शहाणा घेणार आहे तू. आणि मग विठ्ठल येईल या एका विश्वासाने हाका मारत राहिला चोखा. विठ्ठला ये रे, विठ्ठला हे बघ दोर बांधला, तू पुढं का मागं सांग, तू जिथे म्हणशील तिथं घे. नको, पण मग तू मागून थांब, मागून लोटायला जोर लागेल, आणि तुझ्या जोराबद्दल सारं जग हाकतोय रे, हे ढोर काय. आणि मग खूप वाट बघू लागला. अर्धा तास गेला, 1 प्रहर लोटायला आला, माऊली परत आली, हे बघ चोखा, 1 पायली ज्वारी, आता काय करायचं. आणि परत चोख्यानी विठ्ठलाची आण भाकायला सुरुवात केली. चल चल रे गड्या विठुराया, चल चल रे गड्या विठुराया, जड झाले ओझे मजला, चल चल रे गड्या विठुराया, जड झाले ओझे मजला, स्पर्शती न कोणी मजला, स्पर्शती न कोणी मजला, तू एकची सखया मजला, तू एकची सखया मजला, हा भार तू थोडा घेरा, हा भार तू थोडा घेना, मदतीचा हात तू देना, हा भार तू थोडा घेना, मदतीचा हात तू देना, चल बिगी बिगी ये विठ्ठला, चल बिगी बिगी ये विठ्ठला, चल ढकल ओढ सत्वरा, चल ढकल ओढ सत्वरा, चल ढकल ओढ सत्वरा. काय म्हणतोय, चल ढकल. आणि काय आश्चर्य, दोर बांधला, पुढून ओढतोय, हा बरोबर ढकल, जोर लगा की आयशा, ढकल, विठ्ठल ढकलतोय. आला पितांबर घेतलं, त्यांनी तिरकं बांधलंय आता, आणि पितांबर घेतलंय त्यांनी कोणासारखं, आपल्या सख्यासारखं, गुडघ्यापर्यंत कचून बांधलंय. आणि ते मुगुट बिगुट म्हणजे जाऊ दे, आता चोख्याचं ढोर, त्याला मदत करायची. हा मोठी जी माणसं असतात आणि जी तुम्हाला कळेल म्हणून सांगते, डाऊन टू अर्थ असतात, ती छोट्या, कितीही छोट्या माणसाला जीवानिशी मदत करतात.
नाहीतर कपडे संभालो. हां, देव येतो, ढोर ढकलायला सुरू करतो. आता इतकं सोपं झालं आहे. हा पुढून ओढतोय, हा मागून ओढतोय. कोण? विठ्ठल. चल विठ्ठल, थोडं अजून. आपण गाडी ढकलतो ना, अजून एकाला बोलवतो. आता हे बोलवायची गरजच नाही, साक्षात पांडुरंग. आणि पांडुरंग ढकलतोय, गेला. गावाकुसाच्या बाहेर ते ढोर गेलं. हात झटकले. माऊली माझी जवारी. आणि विठ्ठल उभा आहे. सौख्या, खुश? हा रे बाबा, लय बरं वाटलं रे बाबा. कोण मला विचारत होतं, तू आलास म्हणून. मला माहिती होतं तू येणार. अनन्यास रक्षित असे. येईल का नाही भानगडच नाही, संशयच नाही. येणार. माझा भाव शुद्ध आहे. आणि तो आला. ते ढोर नेलं, गावकोसाच्या बाहेर नेऊन टाकलं. बाचकं घेतलं. आता काय सांगा, 5 किलोमध्ये अर्धी वाटणी. आता वाटणी करायला बसला चोखा. अर्धी पहिली तुझी, अर्धी माझी, असं करेपर्यंत विठ्ठल म्हणला, म्हणजे काय आता ते वाटे करून मला तुझा म्हणणार का? घरी चल, भूक लागली. काय सोपं होतं का? झालं. दोघं ते कवाड उघडून आत आले. सोयरा गेली होती खुरपायला. आणि तिचं चाललं होतं, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. असं तोंडाने बोलत तिचं शेतात काम चालू होतं. आणि मनात मांडे खात होती, आता रात्री काय करायचं, माझ्या धन्याला हे आवडतं, माझ्या धन्याला ते आवडतं. आणि अशी सोयरा काम करत होती. 2 जण घरात आले. ताक होतं. बघतो तर काय, टोपल्यात 2 भाकरी. अगं बाई, हे कुठून आलं? घरात तर काही नव्हतं. घर धनीण असावी तर अशी, असं विठ्ठलाला चोखा सांगतोय. 2 भाकरी, ताक, त्याला हिंग, मीठ, जिऱ्याची फोडणी देऊन व्यवस्थित. साजूक तुपाची नाही हो, कोरडं ताक टाकलं त्या कढईत आणि त्याला फोडणी. दोघं 2 पिताळ्या घेऊन बसले. मला सांगा, भाकरी सोयराने केल्या होत्या का नव्हत्या? जिथे देव जेवायला येतो तिथे भाकरी असते, अन्नपूर्ण असते तिथे. दोघांनी पितळ्या घेतल्या, ताक घेतलं, भाकरी चुरून हाण सावळ्या. आणि मग थोड्या वेळाने ते थोडं ढिल्लं गेलं, कमरेला घातलेलं. खातायत भाकरी, परत 2 खातायत. भाव पुरणार, संपणार नाही. आणि मग तेवढ्यात, अरे बापरे, दर्शनाची वेळ झाली, मला आता देवळात जायला पाहिजे. विठोबा माऊली पळाली. भराभर ओरडला, तोंड पुसलं, असं केलं. अरे हात धु. जाऊ दे, आता घरी जाऊन हात धुतो. कुठे? देवळात. आणि विठोबा कमरेवरती हात ठेवून तिथे उभा राहिला. दर्शनाची लाईन. आणि अगं बाई, बाचकं इथंच. आता पळत निघाला चोखा ते अर्धोलीचं बाचकं घेऊन. अरे विठ्ठला तुझं हे बाचकं. घेणे ज्वारी प्रभू घराला, घेणे ज्वारी प्रभू घराला. हा तर कामाचा मोबदला, निम्मा वाटून घेऊ, करतो मला मोकळा. अरे निम्मा वाटून घेऊ, करतो मला मोकळा. निम्मा वाटून घेऊ, मला मोकळा कर. बाचकं घेऊन गेला मंदिरामध्ये. हा तर आपला उभा, लोकांची लाईन सुरू, फुलं, तुळशी, अमकं तमकं. आता काय करायचं? तेव्हा धावत गेला, पायरीला थांबला. कारण आत ॲडमिशन नव्हती. आत चोख्याला जायला पदा. आहो हे विठ्ठलाचं भाज, हे येडा आहे का तू? विठ्ठलाचं भाजकं म्हणे. काय ते अर्धलीचं ज्वारी विठ्ठलाचं, हे सारं विठ्ठलाचं आहे. अहो खरंच त्यांनी मला ढोल ओढायला मदत केली. हा त्याचा निम्मा वाटा, माझा निम्मा वाटा मी घरी ठेवला. हा त्याला द्यायचा आहे. काही करून नाही, मी आता इथंच बसतो. बसून घेतलं पायरीवर ते बाचकं घेऊन. आले मग. कोण आले तुला नाही सांगितलं ना एकदा? सट दिशी पायावर, उठ, इथे बसायचं नाही, जा तुझी कामं कर, उठ. मारलं, बोलले. शब्दाचाही मार असतो ना, सगळंच काही काठीने नाही मारायला लागत. मार जोड केली. आणि
आता काय करायचं, ही अर्धी घेऊन रात्र व्हायला लागली, आता इथे जाऊ तिथे थांबू, काय करू, वाचकं काय करू, सगळा मोठा प्रश्न. वाचकं शेवटी तिथंच ठेवलं. म्हटलं मी सकाळी येतो. अजिबात नाही, दे फेकून इकडे. कोणतरी वाचकं, कोणीतरी उचलायला गेलं, उचलते कुठं, दे टाकून. म्हटलं तर उचली ना वाचकं दादा, तिथे ठेवलं. म्हटलं आता जाऊ दे, सकाळी बघू. बिचाराला खूप लागलं होतं दिवसभर उन्हात तानात, पण बरं भाकरी खाल्ली होती देवाच्या बरोबर. देवाबरोबर खाल्ली, पोट किती भरलं असेल. राहिली का गरज आयुष्यभर खायची? नाही राहत. आणि मग घरी आला, झोपला मुटकुळं करून, आता सकाळीच जातो, काकडा बिकडा त्याच्या आधीच जातो. गेला, परत त्याला हाकलून दिलं. बरं 7ला जातो, 6च्या आरतीला जातो. वाचकं तिथंच. परत गेला, परत घरी पाठवलं. आता मात्र मी गर्दी कमी झाली, आता मी जातो. बघतो तर काय, पुजारी घरी आला. निघता निघता चोखा निघाला आणि पुजारी ते लोक सगळे घरी आले आणि म्हणाले, चोख्या काय करतो रे करणी, काय तुला माया येते का, काही जादू काय केलं तू आहे? आम्ही कोणी नव्हतो बघून तू खुशाल मंदिरात घुसला, विठ्ठलापर्यंत गेला. नाही जी, नाही जी, खोटं नाही बोलणार, विठ्ठलाची आण. नाही जी, नाही जी, अजिबात नाही. आणि मग ते तुझं वाचकं ते विठ्ठलापाशी कसं गेलं? विठ्ठलापाशी वाचकं गेलं? अरे बाबा, त्याला घेतला तर तो देईल त्या रुक्मिणी माईला, ती भाकरी का देईल? त्याला बरं वाटलं. भावशुद्धता, भावशुद्धता. रुक्मिणी माई आता दळील आणि त्याच्या भाकरी करून माझ्या विठ्ठलाला धन्याला देईल. हाच नियम आहे, हा पाळलाच गेला पाहिजे. तू तुझ्या ऑफिसमध्ये खा, मी माझ्या ऑफिसमध्ये खाते. नाही, रांधणं वाढणं, एकमेकाबरोबर जेवणं. आणि हा भांबवला. वाचकं कसं काय विठ्ठलापर्यंत गेलं आणि गेला घाई घाई. आत नाही यायचं. बरं मग तुम्ही काढा. काढायला गेले तर ते वाचकं विठुरायाच्या 2 पावलांचा जो मधला गुडघ्यांचा भाग असतो त्याच्यात त्याचा गाठोड्याची एक गाठ अडकली आणि बघतो तर काय, त्या गाठीमध्ये एवढं एवढं हाडूक. रामा शिवा गोविंदा, एवढं हाडूक असं आत पाचत बसल्यासारखं. काढायचं कसं? शिव शिव, आम्ही नाही हात लावत, आम्हाला हात लावून चालणारच नाही. आता विठ्ठलाला मोकळं कसं करायचं? ते वाचकं मोकळं. बरं ती ज्वारी काढून घ्या, पण ते हाड आहे, त्याला हात कोण लावू शकतं? चोखा, फक्त आणि फक्त चोखा. आणि मग चोख्याला बोलवलं गेलं. चोखा आत आला आणि म्हटलं आता इथपर्यंत, आणि पुढे चल. पुढे कसं येणार? मारलं परत तर नाही म्हणे, अजिबात मानणार नाही. आता चोख्याची अशी हे झाली होती की चला आता 4 जणं त्याच्याबरोबर, चला कसा वाढतो बघा. कोणाशी दोस्ती आहे त्याच्यामुळे आपला कसा भाव असल्या तर भाव वाढतो. आणि चोखा निघाला. एकीकडे म्हणत होता, काय म्हणत होता तोंडाने, काय, तुझं विण देवा मज कोणी नाही, कोणी नाही. तुझं विण देवा मज कोणी नाही, कोणी नाही. माझी चिंता काही, माझी चिंता काही, असो द्यावे देवा, असो द्यावे. तुझं विण रामा मज कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. आणि विठ्ठल तिथून म्हणत होता, मला माहिती आहे रे चोखा, माझ्या विना तुला कोणी नाही, इकडे इकडे ये. आणि मग ते वाचकं काढण्यासाठी चोखा बिगी 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 गेला. कारण आज ते वैकुंठाचं निधान त्याला जवळून पाहायला मिळणार होतं. ते चरणद्वय समचरण जे आहेत ते बघायला मिळणार होते, डोकं टेकायला मिळणार होतं. धावत गेला चोखा आणि बघतो तो काय, विठ्ठला अरे तुझे पाय जणू सुजले की र. भाव याला म्हणतात सायुज्य होणं. मारलं कोणाला, लागलं कोणाला, एक गाल, एक डोळा,
अरे 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 विठ्ठला, लागलं का रे? फार लागलं का रे? फार माझ्यामुळे बरं का, माझ्यामुळे. आणि तू का नाही नेलं मग ते बाचकं? तुझ्या बाचक्यामध्ये मी आलो ना. ओरडतोय. देवाशी संवाद, देवाशी भांडण्याचा हक्क शुद्ध भावाने आणि अनन्य भावनेने येतो. तसा चोख्याला प्राप्त झाला. चोखा गेला आणि म्हणला, अरे काय रे? अरे ते काढ आधी, ते मीच अडकवलंय. ते काढ, तुला इथपर्यंत बोलवायचं होतं. आणि मग म्हणे तेवढ्यासाठी असं केलं? काही नाही, मला लागलं बाई, तुझा हात फिरला, मला बरं वाटलं. त्याचा हात फिरल्यावर सुद्धा देवाला बरं वाटतं. असा भाव त्या चोख्यामध्ये होता. अडाणी होता हो, पण अडाणी होता का? तोच ज्ञानी होता. भक्ती कशी करावी, भाव कसा असावा हे जाणणारा होता. आणि त्याने हात लावलं आणि काय आश्चर्य, इकडे दोघांचे संवाद चालू आहे. देव हसतोय आणि त्याला वाटतं नाही मला भास होतोय बरं का, मला भास होतोय. पण देवाने ठरवलं होतं काय, देवाचं तत्वच आहे, विघ्न निवारुनी करिसी संपूर्ण मनोरथची स्वदासाचे. तव कारुण्य नती जय जैसे निम्ना कडे पहासाचे. राम 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 हरे हरे राम 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 रघोत्तमा राम 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 सीतापते राम राम. विघ्न निवारुनी करिसी संपूर्ण मनोरथाची स्वदासाचे. त्याचा दास असलो पाहिजे तर विघ्न निवारण होतं आहे. आणि मग कसं जातं, जसं वरच्या लेवलकडून खालच्या लेवलला पाणी जातं ना, तसं देवाचं कारुण्य हे जिथे कमी स्तर आहे तिथे वाहत जातं आणि विघ्नाचं निवारण करतं. अशा प्रकारे विघ्नाचं निवारण करणारा मी इथे बसलो आहे. आणि मग चोख्याला खरंच त्याने ते हाड काढलं, ते बाचकं काढलं. परत नाही ना असं करणार विठ्ठला, मला मदत केली ना, मला मोबदला मिळतो रे, सगळं मीच खाऊ. असं खाऊ नाही. लोक काही खातात मला माहिती, वाळू सिमेंट, पण असं खाऊ नाही. असं खाऊ नाही. ज्या खायच्या वस्तू नाही आजी मावशी ते पण खातात, पण असं खाऊ नाही ना विठ्ठला. होणार आहे. विठ्ठल हसतं आणि मग त्याला कळतो, बापरे हात लावला तर विठ्ठलाचं अंग लागतंय, पायाला लागलेलं लागतंय, म्हणजे काय. आणि मग 2 डोळ्यांच्या ज्योती चोख्यानी त्या विठ्ठलाभोवती ओवाळायला. काय लागतं देवाला, नाही लागत चांदीची ताटं वाट्या निरांजनी. आणि 2 डोळ्यांच्या ज्योतीने चोखा म्हणू लागला काय, ओ वाळू आरती मदन गोपाला, ओ वाळू आरती मदन गोपाला, श्याम सुंदरा गळा वैजयंती माला, ओ वाळू आरती मदन गोपाला, ओ वाळू आरती मदन गोपाला. मुख कमल पाहता सुखाची कोटी, मुख कमल पाहता सुखाची कोटी, वेधले मानस हरपली दृष्टी, ओ वाळू आरती मदन गोपाला, ओ वाळू आरती मदन गोपाला, श्याम सुंदरा गळा वैजयंती माला, ओ वाळू आरती, ओ वाळू आरती मदन गोपाला, मदन गोपाला, मदन गोपाला. आणि तो शरणागत चोखा विठ्ठलाच्या पाय धुतोय आपल्या अश्रूंनी. आणि मग सांगा, त्या दिवसापासून चोखा, त्याचे सगळे जातभाई सगळे दडदड दडदड दडदड, चोखा चोखा तुझ्यामध्ये आम्हाला आज विठ्ठलाच्या
मंदिरात यायला मिळालं. आठवतं काळारामाचं मंदिर स्वातंत्र्यवीरांनी ओपन केलं होतं आणि सगळ्यांना येऊ दिलं होतं. आणि समभाव, समदृष्टी, समानता आणि समान नागरी कायदा, काय हे असलं पाहिजे. कशा करता भेदाभेद अमंगळ आपल्या साऱ्या संतांच्या मंदिरांनी सांगितलेलं आहे. समान नागरिकत्व पाहिजे. तू मी, हा असा तो तसा, गुणवत्तेवरती आणि भावनेवर सगळं अवलंबून आहे. आणि म्हणून चोख्याकडून आपण ह्या मार्गदर्शक तत्वांचा त्यांनी जी सुरुवात केली, गटबाजी नको, गटबाजी अजिबात नको, आणि एकमेकांना क्रिटिसाइज करणं, याला मराठी शब्द म्हणजे काय हो? एकमेकाचं उणं तुणं काढणं, पाय ओढणं. तू आहे ना, मग तुला जाऊ देत नाही पुढे. मी आहे ना, मी गेलो पाहिजे, मला सारं फुकट मिळालं पाहिजे, ही भावना काढून टाकून सगळ्यांना समान हक्क मिळालाच पाहिजे. आणि हाच धडा ज्या काळात चोखाला मंदिरात स्थान मिळालं त्या दिवसापासून आपण अंगीकारायला हवा. चोखा 1338 साली मंगळवेढ्यामध्ये एका इमारतीचं काम चालू होतं, चुना माती दगड शिसवतून, आणि त्यामध्ये काहीतरी अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये चोखा देहत्याग करता झाला. चोखा गेला. नामदेव माऊलींना कळलं. सारे संत तिथे आले की चोख्याची उत्तरक्रिया, अस्थिविसर्जन. बघतो तर सारा ढिगारा, काही अवशेष नाही. आणि नामदेव माऊलींना सांगितलं, माऊली काय करूया? माऊली म्हणाले, घे माझे वाचे सारी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, शरीराची पेशी, फक्त विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, पंढरीच्या पांडुरंग विठ्ठला 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 हरिओम विठ्ठला, पंढरीच्या पांडुरंग विठ्ठला 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 हरिओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, ज्ञानदेऊळ पांडुरंग विठ्ठला, जनाबाई श्रीहरी विठ्ठला, ज्ञानदेऊळ पांडुरंग विठ्ठला, जनाबाई श्रीहरी विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, पंढरीच्या पांडुरंग विठ्ठला 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 श्रीहरी विठ्ठला, पंढरीच्या पांडुरंग विठ्ठला, रुक्मिणीच्या श्रीहरी विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, हरिओम 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 विठ्ठला, हरिओम 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 विठ्ठला, हरिओम हरिओम हरिओम. आणि हा आवाज जवळजवळ येऊ लागला तसं माऊली म्हटलं, बघ नाम्या, या अस्थींमधून आवाज येतोय, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. अस्थींमधून सुद्धा ज्या अस्थीच्या तुकड्यांमधून आवाज येतोय, पांडुरंग पांडुरंग म्हणून त्याचा अर्थ देहातीत होऊन चारी देहांना विसर्जित करून नाम घेणं, भावानी नाम घेणं, हे चोख्याने केलं. आणि अशा प्रकारे ज्या अस्थीच्या तुकड्यातून विठ्ठल आला त्या अस्थी माऊलींनी आणि नामदेवरायांनी गोळा केल्या आणि त्याचं विसर्जन करून त्याची उत्तरक्रिया केली. काय असेल भाव? आणि त्या दिवसापासून हे सगळं सुरू झालं आणि तेच आपणही लक्षात घेऊन तसं वागायचं आहे. आता एक शेवटचा फक्त भजन करूया. आणि चोख्याला घरी घेऊन नाही जायचं आहे, चोख्याला देहात, मनात, हृदयात, काळजात सगळीकडे वसवायचं आहे. आणि एकाकानी 10 जणांना चोखा सांगायचा आहे. कबूल आहे ना? वचनबद्ध आहात? हां,
आणि चोख्याचं एक आवडतं भजन म्हणूया आणि ते म्हणता म्हणता आपण याच्या सांगतेकडे जाऊया. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा माझा. बोला म्हणून दादा. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, राम माझा 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 माझा, राम माझा मी रामाचा, कृष्ण माझा 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 माझा, कृष्ण माझा मी कृष्णाचा, देव माझा 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 माझा, देव माझा मी. सगळ्यात महत्त्वाचं, देश माझा 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 माझा, देश माझा मी देशा. जोरात म्हणायचं. भारत माझा 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 माझा, भारत माझा 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 माझा, भारत माझा मी भारताचा, भारत माझा 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 माझा, भारत माझा मी भारताचा. एकदाच. माझा 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 माझा, भारत माझा मी भारताचा. भारत माता की वंदे. तर या भावातून समर्पण, श्रद्धा, विश्वास हे सगळं मिळवत देह आणि देव मध्ये देश आहे. देशाच्या हिताचं काय आहे ते करा. जे काही उगाच सोशल मीडिया नावाच्या एका कर्णपिशाचं, दृश्यपिशाचं जे दाखवतं ते सगळं खरं मानू नका. आणि आपलं कर्तव्य काय एवढंच करा. आपलं कर्तव्य तलवार घेऊन सीमेवर जाऊन लढायचं आहे. दंदनादन बाजी प्रभू धारातीर्थी अजिबात नाही. आपलं कर्तव्य काय हे समजून घेणं आणि भावनेने देशावर प्रेम करणं, राष्ट्रीय एकात्मता जागवणं, जपणं, जोपासणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. बाकी सगळं गेलं तिकडे चुलीत. प्रांत काय, भाषा काय हे सगळं एका बाजूला. संप्रदाय काय, गुरु कुठले, गुरुवरून लोक म्हणतात राव आमचा गौतम तुमचा, पण हे सगळं एका बाजूला आणि देश एका बाजूला. त्यामुळे देशाचं होणं आणि त्या देशावर भाव ठेवला. धर्म रक्षती रक्षिता, तसं देशसुद्धा आपलं रक्षण करील. हाच एक मेसेज घरी घेऊन जायचं आहे. आणि हेच आपल्याला समर्थ सांगतात, अनन्य भावाने देशावरही प्रेम करा. देश तुमचं बघेल. देश बघेल म्हणजे काय, अहो आत्तासारखा मिळेल ना नेतृत्व, साऱ्या जगात विश्वात मान मिळवून देईल. नाही तर भारतीय मागे राहत होता, तो आज पुढे आला. आणि जेव्हा नेतृत्वाला मान मिळतो तेव्हा प्रत्येकाला वाटतंय की माझ्या घरातल्या मोठ्या भावाला मान मिळाला, माझ्या वडिलांना मान मिळाला, मला मान मिळाला. हेही नसे थोडके, हे लक्षात ठेवायचं. नाहीतर काय वेळ येईल माहिती आहे, कोणता झेंडा घेऊ असं न करता आपलं कर्तव्य काय आहे, राष्ट्रीय एकात्मता जपणं आणि भाव आपल्या देशावर, आपल्या देवावर, आपल्या धर्मावर. धर्म म्हणजे स्वकर्तव्य पालन, एवढाच धर्माचा अर्थ आहे. ते करत राहा. हेच आपल्याला समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे. 7 वाजता आरती होणार आहे. त्या आरती झाल्यावर सगळ्यांना प्रसाद मिळणार आहे. हक्काने घेऊन जायचं आहे. ज्याप्रमाणे चोख्याने अर्धीली ज्वारी घेतली त्याच हक्काने आपण प्रसाद घेऊन गुरूंचा जायचं आहे. त्याशिवाय जायचं नाही. नाहीतर रिक्षा मिळणार. समर्थ काय म्हणतात ते आपण बघू. भैरवी भैरवी. असे हो जयांतरी भाव जैसा,
असे हो जयांतरी भाव जैसा वसे होतया अंतरी देव तैसा वसे होतया अंतरी देव तैसा असे हो जयांतरी भाव जैसा असे हो जयांत असे हो जयांत असे हो जयांतरी भाव जैसा हेची दान दे गा देवा तुझा विसर ना भावा गुण गाईन आवडी हेची माझे सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे सुखे घालावे कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भारत माता की जय मंगलमूर्ती जय जय रघुवीर समर्थ श्रीराम।